नमस्कार. समर्थ भारत मंचाकडून जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण आज पहिला वेबिनार करतो आहोत. म्हणजे इंग्रजी वर्षाचा विचार केला तर. आजचा आपला विषय आहे जसं सर्वांना माहिती आहे, की भारतीय दिनदर्शिका कालगणना काय आहे? ती कशी वैज्ञानिक आहे, आधुनिक आहे, वैदिक काळापासून प्रचलित आहे, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपण ऐकणार आहोत पुढील काही मिनिटात. फक्त त्याच्या आधी मी इतकंच सांगेन, की समर्थ भारत मंच हा असा मंच आहे, की जो देशातले काही दृष्टी दिव्यांग म्हणजे ज्यांना आपण अंध किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणतो इंग्रजीतून, असे लोक चालवतात. आणि या मंचामार्फत एक मोठी कॉन्फरन्स आपण केली होती 3 वर्षांपूर्वी आणि त्यानंतर अनेक वेबिनार्स वेगवेगळ्या विषयांवर आपण आयोजित केले आहेत. त्याच्या सावरकरांवर वेबिनार आपण 2-3 केले, डॉक्टर आंबेडकरांवर केले, दिल्ली राईट्स ज्या झाल्या होत्या मागे त्याच्यावर केले, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या विषयावर केले, आद्य शंकराचार्यांवर आधारित केले, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी असे अनेक विषय आपण हाताळले. आणि मागच्या वर्षी अभय मराठेंचं एक हिंदीमधून आपण वेबिनार केला होता याच विषयावर. फक्त आता दुःख या गोष्टीचं होतंय, की ते आता आपल्याबरोबर नाहीयेत. अर्थात त्यांचं काम आपल्याला करायचंय. त्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे, ते आपल्याला पुढे चालवायचंय. तर आज आपल्याला लाभलेले आहेत वक्ते म्हणून श्रीयुत विनय जोशी. हे नाशिकचेच आहेत आणि त्यांचा या क्षेत्रात खूप गाढा अभ्यास आहे आणि त्यांचा परिचय करण्यासाठी आता मी पाचारण करतो आहे सुप्रिया देवघर यांना. तर सुप्रियाताईंबद्दल सांगायचं असं, की त्यांचा कलेडोस्कोप नावाचा स्टुडिओ नाशिकमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं असं, की ज्ञानगंगा समूहावर आत्ताच आपण जे पुस्तक ऐकलंय, नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा, भारती ठाकूर यांनी लिहिलेलं, सुवर्ण दाबक यांनी वाचलेलं आणि त्या पुस्तकाचं पार्श्वसंगीत, संपूर्ण संगीत संयोजन, जिथे-जिथे लोकांनी जे अभिप्राय दिले, खळखळणारे आवाज, पक्ष्यांचे आवाज, पाण्याचे आवाज, हे सर्व कार्य जे केलेलं आहे, ते या सुप्रियाताई देवघरे यांनी केलेलं आहे. तर त्यांचा परिचय हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण जे पुस्तकातून अनुभवलंय, त्याचं खूप मोठं श्रेय त्यांना आहे. त्या खूप उत्तम निवेदिका सुद्धा आहेत. आपण जेव्हा आता त्यांच्या तोंडून विनयजींचा परिचय ऐकाल, तेव्हा तुमच्या ते लक्षात येणारच आहे. तर मी आता सुप्रियाताईंना आमंत्रित करतो, की त्यांनी श्रीयुत विनय जोशी यांचा परिचय आपल्याला करून द्यावा. माझा आवाज येतोय सर? हो येतोय माझा आवाज येतोय सर? येतोय येतोय सर्वात पहिल्यांदा थोडंसं माफी मागते. मी थोडं आवाज माझ्या बॅकग्राऊंडला असेल तर तेवढ्यासाठी माफी मागते. आणि परिचय, आजचे आपले जे वक्ते आहेत विनय मधुकर जोशी सर, ज्यांचं शिक्षण पुणे विद्यापीठात त्यांनी BE कम्प्युटर ही डिग्री घेतलेली आहे आणि कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर इथं डिप्लोमा इन योगशास्त्रातला डिप्लोमा त्यांनी कालिदास संस्कृत विद्यापीठात नागपूर इथून घेतलेला आहे. MA इन इंडोलॉजी म्हणजे भारतीय विद्याशास्त्र पारंगत ही पदवी देखील पदव्युत्तर पदवी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून त्यांनी घेतलेली आहे. आणि रत्नपारखी इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक इथं R&D विभागात सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून गेल्या 9 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. खगोलशास्त्रावर अनेक व्याख्यानं त्यांची आजपर्यंत झालेली आहेत. रात्रभराचे आकाश निरीक्षण हा अतिशय सुंदर कार्यक्रम असतो. अशा कार्यक्रमांचं आयोजनही ते करतात आणि वर्तमानपत्रात खगोलशास्त्रावरील लेख, विविध नियतकालिकांमधूनही त्यांचे लेख प्रकाशित होत असतात. तर आजचा या कार्यक्रमासाठी त्यांचं आपल्याशी होणारं संभाषणच म्हणूया आपण, ते अतिशय दुर्मिळ योग आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला हा आपल्या सगळ्यांना मिळतोय, हा योग आपल्याला प्राप्त होतोय. हे यासाठी समर्थ भारत ग्रुपचं देखील मनापासून आभार आणि मला ही संधी दिली त्याबद्दलही पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई. तर सर्वांना सुप्रियाताईंच्या बोलण्याचा जो आहे ते आपल्या लक्षात आलेलं असेल. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. कारण हेच ऐकायला आपण सर्व इथे आलेलो आहोत आणि उत्सुकतेने वाट पाहत आहोत. तर आता मी सर्व सूत्र विनयजींकडे सोपवतो. त्यांनी हा जो विषय आहे आपला आजच्या वेबिनारचा, भारतीय कालगणना स्लॅश दिनदर्शिका, या विषयावर सर्वांना संबोधित करावं आणि आपले विचार मांडावेत. विनय जोशी.
धन्यवाद संदेशजी. आणि सर्वप्रथम समर्थ भारत मंचाचे मी आभार मानतो की हा विषय मांडायची त्यांनी मला संधी दिली. आणि आजचा दिवस सुद्धा खास आहे. आज ग्रेगेरियन कालगणनेचा पहिला दिवस आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. आणि जगभर हे नवीन वर्ष साजरं करत असताना त्यांचा शक्यतो सगळ्यांनी म्यूट करावं. विनय दादा, हा, तुम्ही सगळ्यांना म्यूट ऑल करून टाका हो हो, एक आणि मिनिट. अलाउ करू नका, चालेल. ते जास्त बरं होईल. नमस्कार. तर आजचा दिवस एका अर्थाने खास आहे, कारण ग्रेगेरियन कालगणनेची आज सुरुवात होते. आणि जगभरामध्ये हा दिवस साजरा करत असताना भारतात मात्र आपल्याला अजून एक प्रकार साजरा करायला ऐकायला मिळतो की हे भारतीयांचं नवीन वर्ष नाही, आपलं भारतीयांचं हिंदूंचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होत आहे. तर खरंच सगळ्या भारतीयांचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं का, हा सुद्धा एक खरं तर संशोधनाचा विषय आहे. म्हणून आज आपण बघणार आहोत कालगणना, कालगणनेचे प्रकार आणि सगळ्या भारतीयांचं नवीन वर्ष ज्या एका दिवशी सुरू होतं तो दिवस आपण बघणार आहोत. हा सुनीलजी, तुम्ही हात वर केलाय, तुम्हाला काही शंका आहे का? नाही, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. तर सगळ्या भारतीयांचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला अजिबात सुरू होत नाही. फक्त जी शालिवाहन कालगणना आहे तिचं नवीन वर्ष जे आहे ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतं. बहुतांश इतर ज्या कालगणना भारतातल्या शुद्ध भारतीय आहेत, जसं बंगालमधली असेल, ओडिसा मधली असेल, त्यांचं नवीन वर्ष हे सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्यावर म्हणजे 14 एप्रिलला होतं. काही कालगणना आहेत की ज्या सूर्य वसंत संपात बिंदूवर आल्यावर चालू होतात. काही कालगणना कार्तिक प्रतिपदा म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला चालू होतात. काही ज्या शेतकरी कालगणना आहेत शेतीविषयक, जसं मृगसाल आहे, फसली आहे, अंमली आहे, कटकी आहे, त्या सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केल्यावर चालू होतात. देपूर सारख्या काही राजस्थानमधल्या संस्थानांमधल्या कालगणना आषाढात चालू व्हायच्या. काही सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्यावर चालू व्हायच्या. त्यामुळे सगळ्या भारतीयांचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला चालू होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज जरी बहुतांश भारतीयांचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होत असलं तरी कोणे एकेकाळी म्हणण्यापेक्षा वैदिक काळामध्ये गुढीपाडवा आपला नववर्ष आरंभ दिन नव्हता. कुठला तरी वेगळाच दिवस आपला नववर्षाचा आरंभ दिवस होता. आणि हा प्रवास जेव्हा आपण बघतो तो आपल्याला या निमित्ताने बघायचा आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे काल म्हणजे काय, हे सगळं का करायचं. तर आपल्या भारतीयांनी काल या संकल्पनेची अनेक व्याख्या केलेल्या आढळतात की कलनात सर्व भूतानाम सकाल इथे परिकीर्तितः, की तो सगळं काही मोजतो आहे. एक सूक्ष्म अपि कला सुद्धा तो थांबत नाही. सगळे भूत मात्र आपले सगळे काही व्यवहार आहे त्याच्यामध्येच होता, जो अनादि अनंत आहे असा तो काळ, अशी आपल्या भारतीयांनी व्याख्या केली आहे. आणि मग आपल्याला कालगणनेचे काही जे युनिट्स आहेत, एककं आहेत, ती आपल्याला आकाशातनं मिळतात. पृथ्वी ही सूर्याभोवती गोलगोल फिरते, स्वतःभोवती फिरते. तर पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते आहे, परिवलन जे करते आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे एक एकक मिळतं. त्याच्यानंतर चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो आहे त्याला जो काळ लागतोय, चंद्राच्या कला आपल्याला दिसतात, त्याच्यावरनं साधारणतः महिना म्हणजे 30-29 दिवस आपल्याला मिळतात. त्याचबरोबर पृथ्वीचा अक्ष हा 23.5 अंशाने कललेला असल्यामुळे आपल्याला ऋतू मिळतात. जर साधारणतः 3-3 महिन्यांनी बदलणारे ऋतू मिळतात. आणि पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा जी चालते, परिभ्रमण जे चालतं, त्याच्यामुळे वर्ष हे एक एकक आपल्याला मिळतंय. त्यामुळे याची गरज का पडली मुळात कालगणना करण्याची, तर आपले जे अश्मयुगीन पूर्वज होते ते आकाशाकडे बघायचे आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जे दिवस रात्र असेल, महिने असतील, हे असे काही त्यांना बेसिक युनिट्स मिळाले. त्यावरनं कालगणनेची सुरुवात झाली. पण पुढे पुढे असं होतंय की शेती करायला जेव्हा माणसाने सुरुवात केली तेव्हा याचा जास्त उपयोग झाला. कारण कुठल्याही ऋतूत पेरून नाही चालत, आपल्याला पावसाळ्याच्या आधी पेरावं लागतं. पावसाळ्यात ते पीक येईल आणि मग ते हिवाळ्यापर्यंत येईल. त्यासाठी पावसाळा कधी लागतोय, उन्हाळा कधी लागतोय, हिवाळा कधी लागतोय, हे बघण्याची गरज निर्माण झाली. आणि मग जेव्हा वेगवेगळ्या संस्कृती उदयास आल्या, जसं भारतामध्ये सिंधू संस्कृती होत आहे. सगळ्यांना आवाज येतोय ना, कारण बरेच जण लिहितात की आवाज येत नाहीये. नचिकेतची आवाज येत असेल तर कृपया टाईप करा त्याच्यामध्ये. आवाज येतोय. तर मुळात कालगणनेसाठी मग कशाचा उपयोग झाला, तर खगोलशास्त्राचा उपयोग झाला. कारण समजा कोकिळेचं कुहू कुहू ऐकून वसंत ऋतू लागतोय हे आपल्याला कळतंय, पण मी अशा प्रदेशात गेलो जिथे कोकिळच नसेल तर मग वसंत ऋतू कधी लागतोय हे कसं कळणार. तर असं काय आहे की जे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या वरती कॉमन आहे. हिमालयात गेलं तरी तसंच दिसतंय आणि कन्याकुमारीला गेलं तरी तसंच दिसतंय. ते आहे आकाश, की जे कुठल्या निसर्गावर किंवा कशाशी अवलंबून नाहीये. म्हणून आपल्या पूर्वजांनी, जगभरातल्या सगळ्याच पूर्वजांनी
खगोलशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केला. एक छोटंसं उदाहरण असं आहे की प्राचीन जे इजिप्शियन लोक होते, तर व्याधाचा तारा जेव्हा उदयाला यायचा पूर्व क्षितिजावर, तेव्हा एक 30 दिवसांनी नाईल नदीला पूर यायचा. त्यामुळे त्यांनी हे ऑब्झर्वेशन करून असं त्याचं कॅलेंडर तयार केलं. तसं जगभरातल्या सगळ्याच संस्कृतींमध्ये झालं. मग अनेक वेगवेगळे जे खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली की पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा कधी पूर्ण होते, उत्तरायण दक्षिणायन कधी एक्झॅक्टली लागतंय, ऋतू कधी लागत आहेत, या सगळ्याचा शास्त्र सुद्धा अभ्यास सुरू झाला. आणि मग पुढे जसं जसं राज्यसत्ता उदयास आल्या, तर शेतसारा भरण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी कालगणनेचा उपयोग झाला. या सगळ्यांमध्ये भारतीय कालगणना ही सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण होती, कारण आपल्याला अनेक कालखंडामध्ये दिसतंय की आपली भारतीय कालगणना बदलत गेलीये. की सिंधू सरस्वती संस्कृती होती तेव्हा आपली कालगणना होती, वैदिक काळात एक छान कालगणना आपली होती, कारण यज्ञ यागादी जे कर्म करायचे आहेत ते विशिष्ट मुहूर्तावर केले तरच त्यांचं फळ मिळतं. छोटंसं उदाहरण म्हणजे अग्निहोत्र, की जिथे दिवस आणि रात्रीची संधी होते त्या काळात, म्हणजे एक्झॅक्टली सूर्योदयाला आणि एक्झॅक्टली सूर्यास्ताला तुम्हाला अग्निहोत्र करायचं असतं. तर तुम्हाला अग्निहोत्र करण्यासाठी तुमचा अक्षांशावरनं तुमचा सूर्योदय कधी होतोय तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल, आणि तरच तुम्ही अग्निहोत्र करू शकाल. दर्श पूर्णमास करण्यासाठी पौर्णिमा अमावास्या कधी लागते, निरुड पशुबंध करण्यासाठी उत्तरायण कधी लागतंय, असे वेगवेगळे जे यज्ञ यागादी कर्म करायचे होते त्यासाठी खगोलशास्त्र लागत होतं. तर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपली कालगणना बदलत गेलेली आढळते. एक छोटंसं उदाहरण आपण बघूया की वैदिक कालखंड, त्याच्यामध्ये सौर वर्ष होतं 360 दिवसाचं, आणि इथे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात व्हायची गुढीपाडव्याला नाही, तर वसंत संपात बिंदूवर जेव्हा सूर्य यायचा, जो दिवस सध्या 22 मार्चला असतो, त्यावेळेस आपलं नवीन वैदिक वर्ष सुरू व्हायचं. आणि मग ही जी नावं आहेत महिन्यांची, आज आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ अशी भारतीय नावं बघतो, त्या काळी आपली नावं होती महिन्यांची मधुमाधव, शुकशुची, नभनभस्य, ईश ऊर्ज, सहसहस्य, तपतपस्य. की 21 मार्च पासून पुढचे 30 दिवस, 22 मार्च पासून पुढचे 30 दिवस म्हणजे मधुमास, की जेव्हा वसंत ऋतू लागलेला असतो, जेव्हा फुलांमध्ये मधु म्हणजे मध तयार झालेलं असतं, तो महिना म्हणजे मधु. पुढचे 30 दिवस म्हणजे माधव, जेव्हा त्या मधांमधनं म्हणजे वसंत ऋतूचे महिने आहे. शुक शुची हे पावसाळ्याचे महिने, नभ नभस्य, अशा पद्धतीने हे आपलं कालगणना होती. आणि मग काही तिथींची नावं येतात की आपण चांद्र आणि सौर अशा दोघांचं कॉम्बिनेशन केलं होतं. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वैदिक काळात आपलं नवीन वर्ष सुरू व्हायचं वसंत संपात बिंदूवर, गुढीपाडव्याला नाही. कारण एक चैत्र प्रतिपदा म्हणायला चैत्र महिनाच तिथे आपण घेत नव्हतो. एक मधु हा आपला पहिला दिवस होता. पुढे मग येतोय वेदांग ज्योतिष काळ, की एक हा जगातला पहिला खगोलशास्त्रीय ग्रंथ रचला गेला इसवी सन पूर्व 1500 मध्ये, की ज्याच्यामध्ये 1400 ते 1500चा काल मानला जातो. आणि या ग्रंथामध्ये 5 वर्षांचे कॅलेंडर सिस्टीम आपल्या पूर्वजांनी तयार केली. आणि इथे मात्र वर्षाची सुरुवात व्हायची माघ शुद्ध प्रतिपदेला, म्हणजे आपला नववर्षाचा आरंभ होता तो वेदांग ज्योतिष काळामध्ये. माघ शुक्ल प्रतिपदा हा आपला नवीन वर्षाचा दिवस असायचा. असे अनेक कालखंड आपल्याला आढळतात. आपण सगळ्यांविषयी डिटेलमध्ये बघणार नाही, पण वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे भारतीयांनी एक अणूला व्हायब्रेट होण्यासाठी जो काही वेळ लागतो तिथपासून कालगणना, इतकी सूक्ष्म अशी कालगणना भारतीयांनी मोजली होती. आणि मग 2 परमाणू मिळून 1 अणू, 3 अणू मिळून त्रसरेणू, 3 त्रसरेणूंना सूर्यप्रकाश पार करतो तो काल म्हणजे त्रुटी. असं करत करत एक निमिष म्हणजे पापणी झटकायला किंवा ब्लिंक करायला जो काही वेळ लागतो तो म्हणजे निमेष. मग क्षण, काष्टा, घटी, मुहूर्त, प्रहर, दिन, अहोरात्र, सप्ताह, पक्ष, पुढे असं जात 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 मग वर्ष, अयन. आणि मग आपलं एक अयन म्हणजे देवांचा एक दिवस, दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र, म्हणजे आपलं 1 वर्ष म्हणजे देवांचा दिवस, आपलं 60 वर्ष म्हणजे देवांचं दिव्य वर्ष. अशा पद्धतीने काही युगांपर्यंत अशी आपली कालगणना केलेली आढळते, की अणूला व्हायब्रेट होण्यासाठी लागणारा वेळ ते अगदी अब्जावधी खब्जावधी वर्षापर्यंत चालेल, एवढी मोठी कालगणना भारतीयांनी बनवलेली होती हे आपल्याला दिसतं. आणि या सगळ्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे. आर्यभट्ट असतील, वराह मिहिर असतील, मुंजाल असतील, ब्रह्मगुप्त असतील, भास्कराचार्य असतील, अशा अनेक शास्त्रज्ञांनी या कालगणनेला समृद्ध केलंय. हे सगळे कॅल्क्युलेशन कसे करायचे याची गणितं मांडून दिलेली आहे. आणि जशी भारतामध्ये खानपानामध्ये विविधता आहे, भाषेमध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या पद्धतींमध्ये वेशभूषेमध्ये विविधता आहे, तसंच वैविध्य भारतामध्ये विविध कॅलेंडर्स म्हणजेच कालगणनेमध्ये सुद्धा आहे. ही एवढी सगळी कालगणना भारतात काही प्रचलित होती, काही आता सध्या नाही आहेत. त्यामुळे भारतामध्ये 40 किंवा 50 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची कालगणना, कॅलेंडर्स, पंचांग हे प्रचलित आहेत.
आणि मग आपण त्यांचे काही प्रकार पाडू शकतो. काही हे शुद्ध चांद्र आहेत, जे आता सध्या नाही, इस्लामी कालगणनेत शुद्ध चांद्र असते. काही चांद्र सौर आहेत, काही शुद्ध सौर आहेत, जे बंगाल, उडीसा, पंजाब, केरळ इथे जे पंचांग किंवा कॅलेंडर कालगणना वापरली जाते ती शुद्ध सौर आहे, चंद्राशी त्याचा संबंध नाही. काही जे असतात ते चित्रा पक्ष मानतात, काही रेवती पक्ष मानतात. काही जे असतात जसे महाराष्ट्रातलं जे शतसंवत आपण मानतो, तर आपलं महिना सुरू होतो अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी, उत्तर भारतामध्ये पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, असे वेगवेगळे कालगणना प्रचलित आहेत. त्यामुळे सगळ्या काही कालगणनेचा आरंभ गुढीपाडव्याला होत नाही. पंजाब मधलं जे कॅलेंडर आहे ते 14 एप्रिलला सुरू होतं, त्यांचा नवीन वर्ष असतो बैसाखी. आसाममध्ये रोंगाली 14 एप्रिलला सुरू होणारा हा नवीन वर्षारंभ असतो. तमिळनाडूमध्ये कुंथडू, केरळमध्ये विशू, ओडिशामध्ये पाना संक्रांती, बंगालमध्ये पहिलो बैशाख हे ते नवीन वर्षाचे दिवस आहेत. त्याचबरोबर गुजरातमध्ये जे विक्रम संवत चालू होतं ते दिवाळीच्या पाडव्यापासून चालू होतं. त्याचबरोबर असे महाराष्ट्रात जे काही आपण शतसंवत वापरतो तो चैत्र शुक्ल प्रतिपदेला असतो. म्हणजे भारतामध्ये हिंदूंचेच किंवा भारतीयांचेच नवीन वर्ष हे वेगवेगळे असतात. मग असं कुठलं एक वर्ष आपण म्हणू शकतो की कुठला दिवस म्हणू शकतो की जो खऱ्या अर्थाने सगळ्या भारतीयांचा नवीन वर्ष आहे, तो आहे आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला दिवस 22 मार्च. आणि ते राष्ट्रीय दिनदर्शिक काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला काही खगोलीय संकल्पना बघाव्या लागतील, तर त्या दिनदर्शिकेचं खगोलीय महत्व आपल्याला कळू शकेल. तर सगळ्यात पहिली खगोलीय संकल्पना आपल्याला बघायची आहे ते म्हणजे खगोलीय विषुववृत्त. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पृथ्वीच्या बरोबर मध्यातनं आपण एक काल्पनिक वर्तुळ आखलेलं आहे, त्याला आपण म्हणतो विषुववृत्त, की आफ्रिकेच्या मधून साधारणतः ते असं जातं. त्याच विषुववृत्ताचं जर आपण खगोल म्हणजे सेलेस्टियल स्पियर, की आकाशाचा जो काही डोम गोल आपल्याला आपल्या भोवती दिसतोय, त्याच्यावर जर आपण त्याचं प्रक्षेपण घेतलं, प्रोजेक्शन घेतलं, तर जे काही काल्पनिक वर्तुळ आपल्याला आकाशामध्ये दिसेल त्याला आपण म्हणतो सेलेस्टियल इक्वेटर, खगोलीय विषुववृत्त. थोडक्यात एक काल्पनिक वर्तुळ आपल्या पृथ्वीभोवती आकाशात आहे. अजून एक काल्पनिक वर्तुळ आपल्या पृथ्वीभोवती आकाशात आहे ते म्हणजे क्रांतिवृत्त, इक्लिप्टिक. ते म्हणजे काय, तर ज्या मार्गावरनं सूर्य जातो आहे असं आपल्याला भासतं. खरं तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, पण पृथ्वीवरनं प्रेक्षक म्हणून आपल्याला असं वाटेल की सूर्यच जणू पृथ्वीभोवती गोल प्रदक्षिणा मारतोय, की पूर्वेला एका ठिकाणी उगवतोय, डोक्यावर येतोय, मावळतोय, पृथ्वीच्या खालच्या बाजूवरनं पुन्हा तो उगवेल. तर हे जे सूर्य ज्या मार्गावरनं जातोय हे जे काल्पनिक वर्तुळ पृथ्वीभोवती आहे ते म्हणजे झालं क्रांतिवृत्त. म्हणजे आता पृथ्वीभोवती आपल्याला दोन काल्पनिक वर्तुळ मिळाली, एक आहे खगोलीय विषुववृत्त आणि दुसरं आहे क्रांतिवृत्त. तर ही दोन वर्तुळ ज्या दोन बिंदूंमध्ये एकमेकांना छेदतात, ते दोन बिंदू अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यातला एक बिंदू जो आहे तो म्हणजे वसंत संपात बिंदू, वर्नल इक्विनॉक्स पॉइंट, आणि त्याच्या बरोबर अपोजिटला जो दुसरा बिंदू आहे तो म्हणजे ऑटोमनल इक्विनॉक्स पॉइंट, शरद संपात बिंदू. तर पृथ्वी जेव्हा वसंत संपात बिंदूवर असते 22 मार्चला, तेव्हा दिवस रात्र समसमान असतात. जेवढा दिवस असतो तेवढीच रात्र असते. सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो. त्यानंतर 3 महिन्यांनी म्हणजे 22 जूनला सूर्य त्याच्या उत्तरतम टोकावर असतो. इथून पुढे सूर्य उत्तरेला जाणार नाही. सगळ्यात मोठा दिवस असतो, सगळ्यात छोटी रात्र असते. त्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी 22 सप्टेंबरला दिवस आणि रात्र हे समसमान असतील. सूर्य हा विषुववृत्तावर लंब रूपाने पडेल, बरोबर पूर्वेला उगवेल. आणि पुन्हा 3 महिन्यांनी 22 डिसेंबरला सूर्य त्याच्या दक्षिणतम टोकावर असेल, रात्र सगळ्यात मोठी असेल, दिवस सगळ्यात छोटी असेल. म्हणजे थोडक्यात काय, सूर्य हा काहीसा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो. हे जे सूर्याचं जाणं आपल्याला दिसतं त्याला आपण अयन असं म्हणतो. सूर्याचं उत्तरेकडे जाणं म्हणजे उत्तरायण, सूर्याचं दक्षिणेकडे जाणं म्हणजे दक्षिणायन. 22 डिसेंबरला पासून दिवस हळूहळू मोठे व्हायला लागतात. 22 डिसेंबरला रात्र सगळ्यात मोठी असते, दिवस सगळ्यात छोटे असतात. आता हळूहळू दिवस मोठे 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 होऊ लागतील. सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला लागेल. याला आपण म्हणतो उत्तरायण. उत्तरेकडे सूर्य चाललाय. आणि असं करत करत असताना 22 मार्चला दिवस आणि रात्र हे समसमान असतील. सूर्य बरोबर पूर्वेला उगवेल. पुन्हा सूर्य उत्तरेकडे जात 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 22 जूनला अशा ठिकाणी येईल की दिवस सगळ्यात मोठा असेल, रात्र सगळ्यात छोटी असेल. आणि इथपासून दक्षिणायन सुरू होतं. आता दिवस पुन्हा छोटे 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 व्हायला लागतात.
रात्री मोठ्या व्हायला लागतात, सूर्य दक्षिणेकडे जायला लागतो आणि 22 सप्टेंबरला पुन्हा दिवस रात्र समसमान असतात आणि मग सूर्य पुन्हा दक्षिणेकडे जात 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 22 डिसेंबरला दक्षिणतम साऊथ मोस्ट पॉइंटला पोहोचतो. रात्र सगळ्यात मोठी असते, दिवस सगळ्यात छोटा असतो. असं हे सूर्याचं उत्तरेकडे जाणं, दक्षिणेकडे जाणं. उत्तरेकडे जाणं म्हणजे उत्तरायण 22 डिसेंबर ते 22 जून आणि सूर्याचं दक्षिणेकडे जाणं 22 जून ते 22 डिसेंबर म्हणजे दक्षिणायन. असे वर्षातले 2 भाग आपल्याला मिळतात. त्याचबरोबर पृथ्वीच्या परिवलनामुळे वेगवेगळे ऋतू आपल्याला मिळतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय दिनदर्शिका, राष्ट्रीय सौर दिनदर्शिका. तर ही काय आहे, तर आपण आत्ताच पाहिलं की भारतामध्ये जी वेगवेगळी कालगणना प्रचलित आहेत, तर स्वातंत्र्यानंतर आपण बरीचशी जी ब्रिटिश काय म्हणू शकतो एककं होती, ब्रिटिश काही पद्धती होत्या त्या झुगारून दिल्या, स्वतःच्या पद्धती आपण तयार केल्या. आपण रुपया हे चलन स्वीकारलं, आपण पाऊंड, फरलांड हे सगळी एककं टाकून दशमान पद्धत स्वीकारली. किलोमीटर, 1 लिटर अशा पद्धतीने आपण करायला सुरुवात केलं. रुपया हे चलन आपण स्वीकारलं. त्याचबरोबर भारतीय संसद ही सार्वभौम झाली की आपला कारभार आता ब्रिटिश संसद नाही चालवणार. 15 ऑगस्ट 1947 पासून भारतीय संसदेकडे भारताचा सगळा कारभार आला आणि मोर हे आपण राष्ट्रीय पक्षी स्वीकारला, वाघ आपण राष्ट्रीय प्राणी स्वीकारला, अशा अनेक राष्ट्रीय प्रतीकं आपण स्वीकारली. पण भारतीय कालगणनेमध्ये जी वेगवेगळं वैविध्य होतं, बंगाली लोकांचं वेगळं, महाराष्ट्रीयन लोकांचं वेगळं, कानडी लोकांचं वेगळं, तमिळ लोकांचं वेगळं, तर सगळ्या भारतीयांचं एक असावं अशी कुठली कालगणना करता येईल का असा विचार सरकारने सुरू केला. आणि डॉक्टर मेघनाथ सहा जे खगोलशास्त्रज्ञ होते, त्याच वेळेस ते लोकसभेचे सदस्य सुद्धा होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली विद्वान लोकांची एक समिती बसवण्यात आली. तिला कॅलेंडर रिफॉर्मेशन कमिटी, दिनदर्शिका पुनर्निर्माण समिती असं नाव देण्यात आलं. आणि या समितीने भारतात प्रचलित वेगवेगळ्या कालगणनांचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे पंचांग, जे कॅलेंडर आपले वैदिक पूर्वज वापरत होते ते अधिक शास्त्र शुद्ध आहे आणि ते पूर्ण भारताला मान्य होईल. आणि म्हणून त्यांनी जो कॅलेंडर सुचवलं ते भारतीय संसदेने कायदा पारित करून मान्य केलं आणि मग हे आपल्या भारताचं अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर झालं. आपल्या भारताचं जसं रुपया अधिकृत चलन आहे, तिरंगा आपला अधिकृतपणे राष्ट्रीय ध्वज आहे, संसद हे आपले कायदे करणारं मंडळ आहे, तसं भारतीयांचं अधिकृत कॅलेंडर भारत सरकारचं आहे भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, इंडियन सोलार कॅलेंडर. आपल्या भारताचं, सगळ्या भारतीयांचं नवीन वर्ष सुरू होतं 22 मार्चला. सूर्य जेव्हा वसंत संपात बिंदूवर असतो, आपण आत्ताच ती डायग्राम पाहिली की जेव्हा दिवस रात्र समसमान असतात तेव्हा हे नवीन वर्ष आपल्या भारतीयांचं सुरू होतं. त्यामुळे जर आपण 1 जानेवारीला अशा काही शुभेच्छा देत असू की भारतीय आहोत, भारतीयच राहणार, तो मेसेज फॉरवर्ड करण्यात खरं काही शौर्यपणा नाहीये. खरं कधी होईल जर आपण 22 मार्चला सगळ्या भारतीयांनी एकमेकांना सुरुवात केली विश करायला, तर ते खरं आहे. आणि मग हाच दिवस का, तर आपण त्या 1 जानेवारीला खरं आकाशात काही खगोलीय घटना घडत नसते. जे ग्रेगेरियन कॅलेंडर आपण वापरतोय ते खरं तर मूळचं रोमन कॅलेंडर होतं, ज्याच्यामध्ये मार्च हा पहिला महिना होता. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 7वा महिना सप्टेंबर, सेप्टा सप्ट, ऑक्टा अष्ट, नवा नव आणि डेकादश 10वा महिना डिसेंबर म्हणून 10वा. आणि 2 महिने कडाक्याची थंडी असायची रोममध्ये, त्यामुळे त्यांनी देवाला सोडून दिलेले असायचे. असं ते कॅलेंडर होतं. पुढे मग त्यात वेगवेगळे सुधारणा होत गेल्या. मग जानेवारी, फेब्रुवारी महिने ऍड करण्यात आले आणि मग जानेवारी हा पहिला महिना झाला. त्याचबरोबर पुढे सम्राट ऑगस्टसला असं वाटलं की माझा जो नावाचा महिना आहे ऑगस्ट, त्याच्यामध्ये 31 दिवस असावे, मग त्याने फेब्रुवारीचा तुकडा तोडला आणि स्वतःच्या महिन्याला जोडला. जुलियस सीझरला असं वाटलं की याच्या महिन्याला 31 दिवस तर माझ्या महिन्याला का नाही, म्हणून मग त्यांनी पुन्हा फेब्रुवारीचा एक तुकडा तोडला आणि स्वतःच्या याला केला. म्हणून आपण बघतो की जे ग्रेगेरियन कॅलेंडर आपण वापरतोय ते खरं तर 1 जानेवारी या दिवसाला काहीही महत्व नाही. किंबहुना उत्तर गोलार्धात काहीशी निराशाजनक परिस्थिती असते, थंडी वाढलेली असते, मळं बसतं, घरात बसून राहावंसं वाटतं, असं खरं असतं. या उलट जे आपलं वैदिक कॅलेंडर होतं किंवा जे आपल्या भारत सरकारचं आता अधिकृत कॅलेंडर आहे भारतीय राष्ट्रीय पंचांग, त्याच्यामध्ये 22 मार्चला सूर्य जेव्हा वसंत संपात बिंदूवर असतो तेव्हा भारतात किंबहुना उत्तर गोलार्धात वसंत ऋतू लागलेला असतो. आल्हाददायक वातावरण असतं, कडाक्याची थंडी नसते किंवा पुढे ग्रीष्मासारखा खूप उन्हाळा नसतो, अत्यंत आल्हाददायक वातावरण असतं. आणि हा ऋतूला सगळ्या ऋतूंचा राजा म्हटले, ऋतुराज असायला म्हटलं गेलेलं आहे.
किंबहुना गीतेमध्ये सुद्धा कृष्ण म्हणतात की माझा नाम मार्गशीर्ष ऋतूनाम कुसुमाकर, सगळ्या ऋतूंमध्ये मी कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू आहे. कारण बहुतांश झाडांना, जे भारतीय बहुतांश झाडं आहेत त्यांना बहर या ऋतूमध्ये येतो. फुलांमध्ये पराग होऊन मध करण्याची प्रक्रिया जी असते ती या काळात झालेली असते. बऱ्याचशा पक्ष्यांचा विणीचा हंगाम हाच असतो, कीटकांचा विणीचा हंगाम हाच असतो. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की पक्ष्यांचं पूजन जसं कोकिळेचं असतं तशा बऱ्याचशा पक्ष्यांचं पूजन सुद्धा आपल्याला या ऋतूमध्ये आढळतं. आणि निसर्ग छान असा ताजा तवाना असतो, फुलं आलेली असतात, कुठेही मरगळ नसते, उत्साह असतो. असा हा जो वसंत ऋतू आहे त्याचा जो पहिला दिवस आहे वसंत संपात बिंदूवर सूर्य असतानाचा, तो आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला दिवस आहे. जेव्हा दिवस रात्र समसमान असतात उत्तर दोन्ही गोलार्धांमध्ये, सूर्याची किरणं ही विषुववृत्तावर लंबरूपाने पडलेली असतात आणि सूर्य बरोबर पूर्वेला उगवलेला असतो. पूर्वेपासून दक्षिणेकडे नाही की पूर्वेपासून उत्तरेकडे नाही. हा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे. म्हणजे आपलं नवीन वर्ष आरंभ भारतीयांचा आहे 22 मार्चला वसंत संपात बिंदूवर. त्यानंतर हे जे वर्ष आहे हे ट्रॉपिकल इयर आहे, हे सौर वर्ष आहे. आपण जे चांद्र कॅलेंडर वापरतो, म्हणजे आपण जे चैत्र वैशाखचे महिने वापरतो ते 354 दिवसाचे असतात. त्यामुळे काय होतं, दर 3 वर्षांनी जो 10-10 दिवसांचा जो गॅप आहे तो भरण्यासाठी आपल्याला एक अधिक महिना घ्यावा लागतो. पण आपलं जे राष्ट्रीय दिनदर्शिका आहे ती ग्रेगेरियन कालगणनेसारखीच ट्रॉपिकल आहे, म्हणजे सौर आहे. 365 दिवस आणि साधारणतः 6 तास. त्यामुळे याच्यात काही एक्स्ट्रा महिन्याची गरज पडत नाही. पण जसं ग्रेगेरियन कालगणनेमध्ये आपण एक महिना एक दिवस लीप पकडतो, तसं याच्यामध्ये सुद्धा दर 4 वर्षांनी एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो, लीप इयर असं घ्यावं लागतं. त्यानंतर जे वर्ष वापरलं जात आहे, आपण ग्रेगेरियन कालगणनेसाठी ख्रिस्तचा जो जन्म आहे तो मानला जातो, म्हणजे कॉमन एरा इसवी सन 00 हा पहिला वर्ष मानलं जातं. इथपासून ती कालगणना चालू झाली. त्याच्या पुढे जे काही असेल ते कॉमन एरा आणि त्याच्या मागचं जे होतं ते बिफोर कॉमन एरा, BCA आणि BC म्हणजे पहिलं शतक. तसं या कालगणनेसाठी शकसंवत वापरलं जातं, जे इसवी सनाच्या 78व्या शतकात सुरू झालंय. त्यामुळे तुम्हाला जर वर्ष काढायचं असेल तर तुम्हाला 78 वजा करावे लागतील. अजून कालगणना आपली सुरू, म्हणजे हेच वर्ष चालू आहे. त्यामुळे 22 मार्च 2023 पर्यंत 1944 हे वर्ष आपलं राष्ट्रीय कालगणनेचं चालू आहे. त्यानंतर महिन्यांची जी नावं आहेत आपल्या राष्ट्रीय कालगणनेमध्ये, दिनदर्शिकेमध्ये, ती सेम आपल्या मराठी नावांसारखीच आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन. फक्त मार्गशीर्ष या महिन्याच्या जागी अग्रहायण असं नाव ठेवण्यात आलंय. आणि मग पुढे पौष, माघ आणि फाल्गुन हीच नावं आहेत. फक्त इथे आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचंय. चैत्र म्हटलं की आपल्याला जो चैत्र मास, शुक्ल पक्ष वगैरे असं काही येतं, हा तो चैत्र महिना नाही. सौर चैत्र आणि आपल्या पंचांगातला चैत्र हा वेगळा आहे. आपल्या पंचांगातला किंवा चांद्रसौर कालगणनेतला चैत्र हा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चालू होतो आणि सौर चैत्र जो आहे तो 22 मार्च पासून चालू होतो. म्हणजे 22 मार्च म्हणजे 1 चैत्र, 23 मार्च म्हणजे 2 चैत्र, 24 मार्च म्हणजे 3 चैत्र अशी नाव आहेत. अजून एक फरक याच्यामध्ये असा आहे की आपण पंचांगामध्ये तिथी वापरतो. म्हणजे 14-15 झालं की 15वी तिथी आपली पौर्णिमा असते. पुन्हा आपण कृष्ण पक्ष मानतो, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया असं म्हणतो. इथे मात्र हे दिवस आहेत, सोलर डेज आहेत. जसं आपण ग्रेगेरियन कालगणनेमध्ये म्हणजे 1 जानेवारी, 2 जानेवारी, 15 जानेवारी, 16 जानेवारी, 30 जानेवारी असं म्हणतो. तसंच आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये सुद्धा 1 चैत्र, 2 चैत्र, 3 चैत्र, 15 चैत्र, 16 चैत्र, 17 चैत्र, 20 चैत्र, 31 चैत्र, मग 1 वैशाख, 2 वैशाख अशी दिवसांची नावं ही सोलर आहेत, सौर आहेत. आणि दर 4 वर्षांनी ज्या वर्षाला 4 ने भाग जातो तिथे 1 दिवस एक्स्ट्रा घेतला जातो, लीप दिवस घेतला जातो. त्यानंतर महिन्यांची नाव दिवस जर आपण पाहिली, इथे आपण बघूया की 22 मार्चला सूर्य जेव्हा वसंत संपात बिंदूवर असतो तेव्हा आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये 1 चैत्र असतं. त्यानंतर 30 किंवा 31 दिवसांचा तो महिना असतो आणि मग 21 एप्रिलला 1 वैशाख लागेल. म्हणजे एक वैशाख जेव्हा असतं खरं तर तेव्हा 21 एप्रिल असतं. आणि मग 31 दिवसांनंतर 22 मेला 1 ज्येष्ठ लागेल. त्यानंतर अजून 31 दिवसांनी 22 जूनला 1 आषाढ लागेल. 23 जुलैला 1 श्रावण लागेल. 23 ऑगस्टला 1 भाद्रपद लागेल. 23 सप्टेंबरला 1 अश्विन लागेल. 23 ऑक्टोबरला
एक कार्तिक लागेल, 22 नोव्हेंबरला एक अग्रहायण लागेल. कार्तिकच्या पुढच्या महिन्याचं नाव अग्रहायण असं ठेवण्यात आलंय, आपण जे मार्गशीर्ष जसं म्हणतो तसं. त्यानंतर 22 डिसेंबरला एक पौष लागेल, 21 जानेवारीला एक माघ लागेल, 20 फेब्रुवारीला एक फाल्गुन लागेल आणि पुन्हा 22 मार्चला एक चैत्र सुरू होईल. म्हणजे हे जी नावं आहेत, जरी चैत्र वैशाख असली तरी आपल्या भारतीय किंवा चांद्रसौर चैत्र वैशाखशी याचा संबंध नाही. आपण जो चैत्र महिना म्हणतो म्हणजे रामाचा जन्म होतो किंवा हनुमान जयंती असते, त्याला चैत्र नाव का आहे तर त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र तुम्हाला चित्रा नक्षत्राच्या जवळ दिसेल म्हणून त्याचं नाव चैत्र आहे. पुढचा जो महिना वैशाख आहे, ज्याच्यात बुद्ध पौर्णिमा असते, तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्र विशाखा नक्षत्रे जवळ दिसेल. ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे वटपौर्णिमेला चंद्र तुम्हाला ज्येष्ठा नक्षत्राच्या जवळ दिसेल. अशा पद्धतीने ही नाव आहेत. पण हीच नावं आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेत पण वापरली आहेत, पण तिथे मात्र त्याचा अर्थ तो होत नाही. आपण त्याला सौर चैत्र म्हणूया. एक सौर चैत्र, एक सौर वैशाख, सौर ज्येष्ठ, सौर आषाढ अशी आपण नावं म्हणू शकतो त्याची. त्यानंतर ज्या वर्षाला 4ने भाग दिला जातो त्या वर्षी ते वर्ष लीप इयर म्हणून घेतलं जातं. आणि ग्रेगरियन कालगणनेमध्ये लीप जो दिवस एक्स्ट्रा घेतला जातो तो मध्येच कधीतरी घुसडून दिलेला आहे. 29 फेब्रुवारी. आता वर्ष सुरू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यात का बरं घ्यावा असं काहीच कारण नव्हतं, कारण त्याचे 2 दिवस जुलियस सीझरने आणि ऑगस्टसने घेतले, तोच एकटा रिकामा होता म्हणून तिथे ऍड केलंय. पण भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये ज्या वर्षी लीप इयर घ्यायचे त्या वर्षी एक दिवस आधी नवीन वर्ष सुरू होतं, म्हणजे 21 मार्चला त्या वर्षी आपलं नवीन वर्ष सुरू होईल. आणि मग चैत्र महिन्याचे दिवस 31 असतील. ज्या इतर सगळ्या वर्षी 22 मार्चला आपला एक चैत्र असेल. लीप इयर ज्या वर्षी घ्यायचं आहे म्हणजे ज्या वर्षाच्या शक काळ नावाला 4ने भाग जातोय, अशा वेळी 21 मार्चला आपलं नवीन वर्ष सुरू होईल भारतीयांचं. त्यानंतर हे जसं मी मगाशी म्हटलं की हे दिवस आहेत, या तिथी नाही आहेत. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6, 15, 16, 17, 18, 19, 30, 31 अशा पद्धतीने दिवस असतील. इथे पौर्णिमा, चैत्र किंवा प्रतिपदा अशी याची नावं नाहीत. हे दिवस आहेत, सौर दिवस आहेत. आणि दिवसाची सुरुवात ही मध्यरात्री 12 पासून होते. आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे सूर्योदयापासून जरी दिवस सुरू होत असला तरी हे व्यावहारिक नाही होणार, कारण कलकत्त्यात सूर्योदय आधीच होतोय आणि इकडे गुजरातमध्ये तो सगळ्यात नंतर होईल. त्यामुळे तसं करणं अवघड पडेल. म्हणून जी मीन लाईन प्रमाणे जेव्हा 12 वाजलेले असतील त्यावेळी नवीन दिवस सुरू होईल. म्हणजे एक चैत्र 22 मार्चला जो असतो त्याचा रात्री 12 वाजता 2 चैत्र सुरू होईल. रात्री 12 वाजता 3 चैत्र सुरू होईल. पुन्हा 12 वाजता पुढच्या दिवशी 4 चैत्र सुरू होईल. तर महिन्याचे दिवस 1 ते 31 आहेत, तिथीप्रमाणे ते नाहीत. आणि दिवसाची सुरुवात ही रात्री 12 वाजता होते. मध्यरात्री 12 वाजता नवीन दिवस सुरू होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय सौर दिनदर्शिका हे कॅलेंडर आहे, पंचांग नाही. दाते पंचांगासारखं ते पंचांग नाहीये. त्यामुळे एक चैत्रला आपण गुढीपाडवा नाही म्हणू शकत किंवा भाद्रपद 4 म्हणजे चैत्र किंवा भाद्रपद गणेश चतुर्थी नाही. धार्मिक सणवार जे आहेत ते आपल्याला आपल्या जे काही आपले पंचांग प्रचलित आहेत त्यासाठीच करायचे आहे. पण भारत सरकारची अशी अपेक्षा होती की जसं आपण ग्रेगरियन कालगणना आपल्या दैनंदिन जीवनात वापरतोय, कारण तिथी किंवा पंचांग रोज वापरणं दैनंदिन जीवनात वापरणं थोडंसं व्यवहारिक नाहीये, कारण तिथींचे क्षय आणि वृद्धी होतात. म्हणजे समजा आपण महिन्यातून महिना पगार द्यायचं ठरवलं, अमावस्या ते अमावस्या पगार द्यायचे, तर असं होईल कुठल्या तरी एका महिन्यामध्ये एखादा दिवस कमी येईल कारण तिथीची वृद्धी क्षय होईल. किंवा असं पण होईल की एखाद्या महिन्यात 2-3 दिवस जास्त येतील कारण तिथींची वृद्धी होते. किंवा दर 3 वर्षांनी 1 महिना एक्स्ट्रा येईल. 13 महिन्यांचा पगार त्या एका वर्षात द्यावा लागेल. त्यामुळे चांद्रसौर कॅलेंडर जे असतात म्हणजे चांद्रसौर पंचांग असतात ते व्यवहारात वापरणं काहीसं अव्यवहारिक ठरतं. आपल्याला व्यवहारामध्ये सोलर डेज सूर्य सौर कालगणनाच वापरावी लागते. तर जे काही आपण ग्रेगरियन कालगणना वापरतो आहोत 1 जानेवारी नवीन वर्ष, आर्थिक वर्ष 1 मार्च पासून अशा पद्धतीने, तर जेव्हा हे कॅलेंडर तयार करण्यात आलं राष्ट्रीय सौर दिनदर्शिका, तेव्हा आपल्या सरकारची अशी अपेक्षा होती की हे अशा पद्धतीने रोजच्या जीवनामध्ये यावं. आपलं सगळ्यांचं नवीन वर्ष हे 22 मार्चला सुरू व्हावं. तर हे कॅलेंडर आहे. आणि फक्त काहीतरी अस्मितेचा विषय नाही, तर जगातलं हे सगळ्यात शास्त्रशुद्ध आणि खगोलीय असं कॅलेंडर आहे. ऍस्ट्रॉनॉमिकल याला इम्पॉर्टन्स आहे. का? कारण जसं मी मगाशी सांगितलं की ग्रेगरियन कालगणनेमध्ये 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होत आहे. त्याच्यामध्ये आकाशात काहीही खगोलीय घटना घडत नाही. पण
आपली जी राष्ट्रीय दिनदर्शिका आहे ती जेव्हा 1 चैत्रला चालू होते तेव्हा सूर्य वसंत संपात बिंदूवर असतो, दिवस रात्र समसमान असतात, सूर्य बरोबर पूर्वेला उगवलेला असतो, विषुववृत्तावर लंबरूपाने पडलेला असतो आणि वसंत ऋतूला सुरुवात झालेली असते. बरोबर 3 महिन्यांनी एक आषाढ जेव्हा लागेल तेव्हा सूर्य हा समर सोलस्टाईज पॉइंटवर असेल, विष्टंभ बिंदूवर असेल, दिवस सगळ्यात मोठा असेल, रात्र सगळ्यात छोटी असेल आणि सूर्य त्याच्या नॉर्थ मोस्ट पॉइंटला असतो. त्यानंतर मग दक्षिणायनाला सुरुवात होते आणि पुन्हा 3 महिन्यांनी सूर्य जेव्हा 1 अश्विनवर येईल, 1 अश्विन महिना सुरू होईल आपला राष्ट्रीय कालगणनेचा, तेव्हा शरद संपात बिंदू असेल 22 मार्च, दिवस रात्र पुन्हा समसमान असतील, सूर्य बरोबर पूर्वेला उगवलेला असेल आणि पुन्हा 3 महिन्यांनी जेव्हा 1 पौष लागेल तेव्हा म्हणजे 22 डिसेंबर उत्तरायणाला सुरुवात होईल, सूर्य रात्र सगळ्यात मोठी असेल आणि दिवस सगळ्यात छोटा असेल. त्यामुळे वर्षाची सुरुवात सुद्धा खगोलीय घटनेने होते आणि दर 3 महिन्यांनी काहीतरी खगोलीय घटना आकाशात घडता आहेत की ज्या अत्यंत महत्वपूर्ण आहे, त्या बरोबर याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जगातले सगळ्यात खगोलीय कालगणना आपण म्हणू शकतो की वर्षातले जे 4 प्रमुख बिंदू आहेत, प्रमुख दिवस आहेत, वर्नल इक्विनॉक्स पॉइंट, समर सोलस्टाईज, ऑटोमनल इक्विनॉक्स पॉइंट आणि विंटर सोलस्टाईज, वसंत संपात बिंदू, विष्टंभ बिंदू, शरद संपात बिंदू आणि अवष्टंभ बिंदू हे बरोबर 3-3 महिन्याच्या गॅपने येतात ते आणि वर्षाची सुरुवात ही वसंत संपात बिंदूने होते, वर्नल इक्विनॉक्स पॉइंटने होते. आपण आकाशात आजूबाजूला हा सगळा बदल बघू शकतो, सूर्य बरोबर वसंत याच्यावर आलेला हे बघू शकतो. तर 1 चैत्रला उठून आपण सकाळी सूर्याला अर्घ्य दिला तर आपल्या लक्षात येईल की सूर्य बरोबर पूर्व दिशेला अगदी समोर आपल्या उगवलेला आहे, की ती जी दिशा असेल ती खरी पूर्व आहे, इतर वेळी सूर्य हा उत्तर किंवा दक्षिणेकडे असेल. तर जगातलं सगळ्यात खगोलीय कॅलेंडर हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे ग्रेगरियन कालगणना वापरतो त्याच्यामध्ये काही दिवस 30 आहेत, काही 31 आहेत आणि काही 29 आहेत आणि याला खरं तर काही शास्त्रीय कारण नाही. 31 जानेवारी आहे, मध्येच 28-29 फेब्रुवारी येतो, मध्येच 30 येतो, मध्ये जुलै आणि ऑगस्ट 31-31 शेजारी आहेत. त्यामुळे याला खरं तर काहीच गणित नाहीये. पण आपलं जे राष्ट्रीय कालगणना आहे त्याच्यामध्ये दिवस 30 किंवा 31 असायला सुद्धा खगोलीय कारण आहे की आपली पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरते. ते वर्तुळ नाहीये, ते इक्लिप्स आहे, लंब वर्तुळाकार मार्गाने फिरते. त्यामुळे असं होतं आणि सूर्य बरोबर मध्यभागी नाहीये, तो बाजूला आहे. त्यामुळे कधीतरी असं होतं की पृथ्वी ही सूर्याच्या जवळ असते सरासरी अंतरापेक्षा थोडी आणि कधीतरी लांब असते. आणि केपलरच्या ग्रहविषयक नियमाप्रमाणे एखादा ग्रह जेव्हा त्या सूर्याच्या जवळ असतो तेव्हा त्याची भासमान गती ही वाढलेली असते आणि तो ग्रह त्या ताऱ्यापासून लांब असतो तेव्हा त्याची भासमान गती काहीशी कमी झालेली असते. थोडक्यात पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जवळ असते तेव्हा ती पटपट जाते असं आपण म्हणू शकतो आणि सूर्यापासून ती लांब जाते तेव्हा ती हळूहळू जाते असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपल्या जे राष्ट्रीय कालगणना आहे त्याच्यामध्ये वसंत म्हणजे वसंत 21 मार्च म्हणजे 22 मार्च ते 22 सप्टेंबर जाण्यासाठी पृथ्वीला 185 दिवस लागतात आणि 22 सप्टेंबर ते पुन्हा 22 मार्च जाण्यासाठी पृथ्वीला 180 दिवस लागतात. म्हणून या कालावधीत जे आपल्या राष्ट्रीय कालगणनेचे महिने येतात ते 31 दिवसाचे, म्हणजे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे 31 महिन्याचे सलग महिने आहेत दिवसांचे. आणि मग पुढचं अश्विन, मार्ग, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन हे जे महिने आहेत हे 30 दिवसांचे आहेत. आणि ज्या वर्षी लुप्त वर्ष किंवा लीप इयर असतं त्या वर्षी चैत्र 31 दिवसाचा असतो, अदरवाईज चैत्र सुद्धा 30 दिवसांचा असतो. तर याच्यामध्ये खगोलीय कारण आहे. बरोबर पृथ्वीला जो काल लागतो तो इथे बरोबर मॅप केलेला आहे. ग्रेगरियन कालगणनेप्रमाणे रॅन्डम याच्यात काही नाही की 1 महिना 30 का 31 का, याला खरं तर काही कारण नाहीये. पण आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये हे सुद्धा तेवढ्या बारकाईने पाहिलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अयन जो सुरू होतो तो बरोबर आपण म्हणू शकतो की 2 पार्ट मध्ये आपल्याला दिसतंय की 1 आषाढ पासून दक्षिणायन सुरू होतंय आणि 1 पौष पासून उत्तरायण सुरू होतंय. जर आपण ग्रेगरियन कालगणना पाहिली तर हे दिवस मध्येच कधीतरी येतात. 22 डिसेंबर हा जो दिवस आहे मध्येच कधीतरी येतोय किंवा हे जे सगळे दिवस जे आपण म्हणतो की 21 मार्च हे महिन्याच्या शेवटी कधीतरी येतात ते. पण इथे मात्र अयन असेल किंवा वसंत संपात बिंदू असेल हे त्या महिन्याचे आरंभ दिवस आहेत. त्यामुळे आपण 1 आषाढ ते 30 अग्रहायण म्हणजे दक्षिणायन आणि 1 पौष ते
30 आषाढ 31 आषाढ म्हणजे उत्तरायण असं अगदी ठळकपणे मांडू शकतो, अगदी मॅप करून वर्षामध्ये दाखवू शकतो. त्याचबरोबर या कालगणनेचा आणि ऋतूंचा सुद्धा संबंध आहे की चैत्र वैशाख हे वसंत ऋतूचे महिने आहेत. ही डायग्राम ती चुकलेली आहे. चैत्र आणि वैशाख हे वसंत ऋतूचे महिने आहेत. ज्येष्ठ आषाढ जे आहे ते ग्रीष्म ऋतूचे आहेत. श्रावण भाद्रपद वर्ष आहे. म्हणजे 21 मार्चच्या आसपास खरं तर जेव्हा वसंत ऋतू लागतो ते सुद्धा आपण बघतोय की मध्येच कधीतरी ग्रेगरियन कालगणनेत येतंय. पण आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये महिन्यांचे जे आरंभ आहेत, 2-2 महिन्यांचे जे आरंभ आहेत तेच बरोबर ऋतूंचे आरंभ आहेत. की बरोबर 1 आषाढ पासून वर्षा ऋतू साधारणतः लागतो. त्याचबरोबर 1 भाद्रपद पासून 1 अश्विन पासून शरद ऋतू लागतो. अशा पद्धतीने ऋतू सुद्धा याच्यामध्ये छान इन्कॉर्पोरेट केले गेलेले आपल्याला दिसतात. आणि हे बरोबर त्याच दिवशी येईल, म्हणजे दरवर्षी 24 पौष म्हणजेच मकर संक्रांत येईल 14 जानेवारी, 6 माघ सौर माघ म्हणजे 26 जानेवारी, 11 सौर वैशाख म्हणजे 1 मे, 24 श्रावण म्हणजे 15 ऑगस्ट, 10 अश्विन म्हणजे गांधी जयंती. अशा पद्धतीने जे ग्रेगरियन दिवस आहेत ते आणि राष्ट्रीय दिनदर्शिकेतले दिवस हे बरोबर मॅप होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. आणि मग या कालगणनेचं महत्व काय आहे, तर सगळ्यात महत्व म्हणजे हे आपल्या भारत सरकारचं अधिकृत दिनदर्शिका आहे. भारत सरकारचे आणि आपल्या इंडियन सगळ्यात राज्य सरकारांची सुद्धा जे कुठले व्यवहार चालतात त्यात सगळ्यात वरती सौर दिनांक दिलेला असतो आणि त्याच्या खाली ग्रेगरियन तारीख असते. म्हणजे संसदेचे सगळे कायदे हे किंवा भारत सरकारचे पंतप्रधानांचे सगळे जे लेटर्स असतात, राष्ट्रपतींचे जे आदेश असतात, सरकारचे जे राजपत्र आहेत, गॅझेट्स आहेत, त्या सगळ्यांवर राष्ट्रीय सौर दिनांक छापलेला असतो आणि मग खाली ग्रेगरियन तारीख असते. त्यामुळे अधिकृतरित्या भारत सरकारचं कामकाज हे या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेत चालतं. म्हणजे आपण एक उदाहरण पाहूया की ते वरती पंतप्रधानांचंच एक आहे की 30/9 वैशाखला ते दाखवलेलं आहे आणि मग खाली ग्रेगरियन तारीख टाकली आहे. त्यामुळे राष्ट्रीय दिनदर्शिकेवर आपल्या सरकारचं काम चालतं. संसदेचं रोजचं जे कामकाज असतं ते सुद्धा याच्यात असतं आणि आकाशवाणी आणि दूरदर्शन याच्यामध्ये सांगणं बंधनकारक आहे. तर ऑफिशियली आपली कालगणना भारत सरकारची ही आहे. त्याचबरोबर ही चेकवर व्हॅलिड आहे. रिझर्व्ह बँकेने आदेश काढून सांगितलेला आहे की चेकवर राष्ट्रीय दिनदर्शिका असेल तर तो चेक किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा विड्रॉल स्लिप हे मान्य करावंच लागतं. फक्त ती राष्ट्रीय पाहिजे. म्हणजे आपण 1 चैत्र किंवा प्रतिपदा असं नाही टाकू शकत. 1 चैत्र सौर चैत्र ज्याला म्हटलं गेलेलं आहे 1944 असं जर टाकलं तर तो चेक हा व्हॅलिड असेल. किंवा आजची जी सौर तारीख आहे ती आहे 11 पौष 1944 असं जर तुम्ही टाकून दिलं असेल तर बँकेला ते ऍक्सेप्ट करावंच लागतं. जर त्यांनी असं केलं नाही तर भारतीय प्रतीकांचा अवमान करण्याची याचिका त्यांच्यावर दाखल करता येऊ शकते. त्यामुळे खुद्द रिझर्व्ह बँकेने सहज सांगितलंय की राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे चेक, डिमांड ड्राफ्ट, विड्रॉल स्लिप हे सगळं व्हॅलिड आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता की एखाद्या चेकवर राष्ट्रीय सौर दिनांक टाकून दाखवा. त्याचबरोबर जगातलं सगळ्यात शास्त्रशुद्ध असं हे कॅलेंडर आहे. याच्यापेक्षा शास्त्रशुद्ध जगात कदाचित काहीच नसेल. पण आपण पाहिलं की वसंत संपात किंवा सगळे जे दिवस आहेत ते बरोबर याच्यामध्ये ऍडजस्ट केलेले आहेत. त्याचबरोबर हे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे. जसं जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे, तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे, रुपया आपला राष्ट्रीय चलन आहे, मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, आंबा आपलं राष्ट्रीय फळ आहे, वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे. तसं भारतीय सौर दिनांक, राष्ट्रीय दिनांक दिनदर्शिका आपल्या भारत सरकारचं राष्ट्रीय प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला हेच माहिती नसेल तर आपण खरंच भारतीय आहोत काय ते विचार करण्याची गरज आहे. कारण स्वातंत्र्य मिळून किंवा ही कालगणना येऊन इतकी वर्ष झाली, 57 साली हीच मान्यता आलेली आहे आणि अजून आपल्याला असं काही भारताचं अधिकृत आहे हेच माहिती नाही. उदाहरणार्थ आपण समजा भारतातल्या व्यक्तीला विचारलं की काय आपला ध्वज कुठला आहे आणि त्यांनी उत्तर नाही दिलं, किंवा एखाद्याला आपण म्हटलं की राष्ट्रगीत म्हणून दाखव आणि त्याने उत्तर नाही दिलं, एखाद्याला आपण विचारलं की अरे राष्ट्रीय प्राणी कुठला आहे आणि त्याला उत्तर नसेल माहिती, तर आपण त्याच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्न उपस्थित करतो. बरोबर की तू खरंच भारतीय आहेस का, तुला माहिती नाही. भारतीय असून आपल्या सगळ्यांना हे राष्ट्रीय दिनदर्शकाचं माहिती नसेल तर आपणच स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की आपण भारतीय आहोत का, आपल्या भारत सरकारची कॅलेंडर आपल्याला हे माहिती आहे की नाही. त्यामुळे हे भारत सरकारचं अधिकृत आहे. आवाज येतो सगळ्यांना? नेट डिस्टर्ब झालो, नचिकेत आवाज येतोय?
चॅटबॉक्स सांगू शकता तुम्ही? हॅलो, माफ करा, इथे काही तांत्रिक कारणामुळे एकदम लाईट गेल्यामुळे नेट बंद पडलं. आय गेस आता आवाज येतोय. राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंच ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नरत आहेत. आणि याचे अध्यक्ष होते अभय मराठे, की जे त्यांनी स्वतःचं आयुष्य जणू या सगळ्या कार्यासाठी समर्पित केलं, की वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन याचा प्रचार केला. वेगवेगळ्या महानगरपालिकांना हे लेटर दिलं की जो जन्म दाखला असेल तो त्याच्यावर हे असावं. आणि आपल्या भारताचं हे असं काही असून सुद्धा भारतीयांविषयी माहितीच नाही, म्हणजे रोजच्या व्यवहारात येणं ही खूप पुढची गोष्ट झाली. पण असं काही आहे हे आपल्याला एक जनरल नॉलेज म्हणून सुद्धा माहिती नाही. हे खरं तर दुर्दैव आहे. आणि यासाठी अभय मराठे काकांनी खूप प्रयत्न केले. माझा आणि त्यांचा परिचय आहे एका कॉन्फरन्समध्ये या मागच्या वर्षी झाला आणि त्यांचे विचार पाहून मीही भारावून गेलो. आणि त्यांनी खरंच हेच सांगितलं की याचा प्रचार होण्याची गरजेचं आहे. पण जसं म्हणतात की कार्यमग्नता जीवन व्हावे आणि मृत्यू ही विश्रांती, तसं दुर्दैवाने गेल्या महिन्यामध्ये अभय मराठे यांचं निधन झालंय. पण ते देहरूपाने जरी नसते तरी त्यांचं कार्य, त्यांचे विचार आणि हा जो उद्देश त्यांनी आपल्याला दिलेला आहे हा नक्कीच आपल्या सोबत राहील. आणि म्हणून या दिनदर्शिकेचा रोजच्या जीवनात उपयोग करणं हे गरजेचं आहे. असं जर आपण केलं तर ती त्यांच्या कार्याला खरी आदरांजली असेल. यासाठी आपण काय करू शकतो, तर मोबाईलमध्ये राष्ट्रीय दिनदर्शिका इंडियन नॅशनल कॅलेंडर हे ऍप टाकू शकतो. या ऍपमुळे आपल्याला रोजचा सौर दिनांक कळू शकेल. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात वापरू शकतो. म्हणजे तुम्ही जर शाळेतले विद्यार्थी असाल तर जिथे तुम्ही डेट टाकतात किंवा ऑफिसमध्ये जिथे जिथे तुम्ही ग्रेगरियन तारीख टाकतात त्याच्यावरती त्याच्या आधी आपली राष्ट्रीय तारीख टाकावी. व्हॉट्सअपवरचे आपण वेगवेगळे मेसेजेस पाठवत असतो. जसं आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं, तुम्ही जर पाहिलं असेल की ते वरती 11 पौष 1944 होतं आणि मग त्याच्या खाली 1 जानेवारी 2023 असं लिहिलेलं होतं. तर जिथे जिथे तुम्हाला तारीख किंवा दिनांक टाकायचा असतो तिथे तिथे ग्रेगरियन तारखेसोबतच राष्ट्रीय दिनदर्शिका सुद्धा टाकावी. चेकवर याचा प्रचार व्हावा. आणि जेव्हा तुम्ही असा लिहिलेला चेक बँकेत देतात तेव्हा ते बँकेतल्या 20 लोकांना कळतं, त्या कर्मचाऱ्यांना, की असं पण काहीतरी आहे, याचा प्रचार होतो. तर तुम्ही आधी एक लेटर देऊ शकतात. हे जे लेटर तुम्हाला ऑनलाईन पण सापडेल, रिझर्व्ह बँकेने दिलेलं, की हे घ्यावं. आणि असा एक चेक लिहून दिनांक तुम्ही देऊ शकता. जिथे जिथे कॅशने तुम्ही व्यवहार करतात तिथे कुठेतरी चेकवर राष्ट्रीय दिनांक टाकून तो तुम्ही देऊ शकतात. रोजच्या व्यवहारामध्ये याचा उपयोग करू शकतात. या दिनदर्शिका विकत घेऊ शकतात. राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंचाची काही उत्पादनं आहेत, डायऱ्या आहेत, पुस्तकं आहेत, छोट्या पॉकेट डायरीज आहेत, पॉकेट कॅलेंडर्स आहेत, टेबल कॅलेंडर्स आहेत, मोठे भित्तीवरचे कॅलेंडर्स आहेत. तर हे सगळे विकत घेऊ शकतात, गिफ्ट करू शकतात. संक्रांतीला चमचा, वाटी, अमकं ढमकं असं काही देण्यापेक्षा ते 10 रुपयाचे कॅलेंडर जर आपण दिलं त्याचा प्रचार होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे अशा पद्धतीचे व्याख्यानं तुम्ही आयोजित करू शकतात. आपण स्वतः याच्याविषयी माहिती करून घेऊ शकतो की आपल्या भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका काय आहे आणि इतरांना सुद्धा सांगू शकतात. अशा पद्धतीने जर आपण प्रचार केला तर नक्कीच हे जे आपल्या भारत सरकारचं कॅलेंडर आहे आणि जे आपले वैदिक पूर्वज वापरायचे ते रोजच्या व्यवहारामध्ये नक्कीच येऊ शकेल. तर आपण 2 मिनिटं नचिकेतजी आपण अभय काकांना एक श्रद्धांजली देऊया. नचिकेतजी. हो हो दिनेशजी, आपण श्रद्धांजली करू, मग मी बोलतो. चालेल. तर कृपया आपण सगळ्यांनी 2 मिनिटं मौन पाळून अभय मराठे यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः.
हा, खूप खूप धन्यवाद विनयजी. खूप चांगल्या पद्धतीने आपण हा विषय मांडलेला आहे आमच्या सर्वांसमोर. कारण हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने पंचांग, तिथी, चंद्र, सूर्य या सर्व गोष्टींचा उलगडा आपण केला आणि ते सांगताना अनेक गोष्टींचा आधार घेतला. वृत्त, कॅल्क्युलेशन्स जे वेगळे वेगळे आम्हाला सांगितले, ते खरोखरच खूपच चांगल्या पद्धतीने आपण मांडलेलं आहे. इझी टू अंडरस्टँड जे म्हणतो आपण, त्या पद्धतीने, त्या भाषेत आपण हे सर्व सांगितलेलं आहे. तर मला एक छोटासा प्रश्न आता असा निर्माण झालेला आहे मनात. तर आपली परवानगी असेल तर मी असं विचारतो, की हे जे कॅलेंडर आपण लागू केलं, तर जसे तिरंगा किंवा इतर राष्ट्रीय प्रतीकं आपली सहजरित्या स्वीकारली गेली आणि अभिमानाने आपण हे सगळं सांगतो जिथे-तिथे, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये. आपला राष्ट्रीय पक्षी हा आहे, राष्ट्रीय प्राणी हा आहे, राष्ट्रीय खेळ हा आहे. मग ही दिनदर्शिका किंवा या दिनदर्शिकेच्या बाबतीत असं काय घडलं किंवा असं काय होतं, की जेणेकरून ह्याचा प्रचार-प्रसार होऊ शकला नाही किंवा हे तितक्या पद्धतीने आपल्याला लोकांमध्ये इन्कल्केट करता आलं नाही किंवा त्यांच्या मनात ते बसवता आलं नाही. काय वाटतं तुम्हाला? थोडक्यात सांगितलं तर बरं वाटेल. हो, नक्कीच नक्कीच. यात सगळ्यात एक महत्वाचा घटक ठरतो की यातल्या 2 त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे काहीशी लोकप्रिय झाली नाही. सगळ्यात पहिली त्रुटी म्हणजे याची नावं जी ठेवली ती चैत्र, वैशाख, ज्येष्ठ ठेवली आहे. त्यामुळे असं होतंय की जेव्हा आपण चैत्र म्हणतो ते आपल्या डोळ्यासमोर ते गुढीपाडवा, हनुमान जयंती ते सगळं होतं. तर याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतंय की जेव्हा आपण चैत्र म्हणू, 5 चैत्र, 6 चैत्र, तर चैत्र शुक्ल पंचमी घ्यायची का 5 चैत्र घ्यायचं असं म्हणावं लागतं. त्यासाठी मग आपल्याला कुठेतरी याला सौर चैत्र, सौर वैशाख असं म्हणावं लागतं. तर चैत्र, वैशाख ही नावं घेण्याच्या ऐवजी जी वैदिक नाव होती मधु, माधव ही जर घेतली तर ही जास्त परिपूर्ण ठरतील, कारण ती ऋतूंप्रमाणेच नावं आहेत. दुसरी एक त्रुटी म्हणता येईल किंवा एक चूक राहून गेली आहे की या दिनदर्शिकेचा बेस जो आहे तो शक कालगणना मानली गेली आहे. आणि शक कालगणना ही महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक इथे वापरली जाते. उरलेले बहुतांश भारतीय हे विक्रम कालगणना वापरतात आणि त्यांच्या मते जर विक्रम शक असेल तर विक्रम का नाही असं ते होतं. म्हणजे ही जी राष्ट्रीय मगाशी म्हटलं की जी कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये उत्तर भारतातले उज्जैनी मधले सगळे विद्वान तुटून पडले होते की तुमचं शक आहे तर मग आमचं विक्रम का नाही, मग आम्ही नाही वापरणार असं ते काहीसं झालं. तर या दोघांनाही पर्याय म्हणून जो कलियुग काल आहे की युधिष्ठिराच्या राज्यारोहणापासून जो सुरुवात होतो, जे साधारणतः काय 5300 असं काहीतरी वर्ष सध्या सुरू आहे, तो जर वापरला तर आपली कालगणना सगळ्या कालगणनांपेक्षा जुनी ठरेल आणि सगळ्या भारतीयांना ती त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर अजून एक याच्यात त्रुटी अशी झाली की सरकारने हे केलं पण प्रचार केला नाही, म्हणजे फक्त करून स्वतःपुरती ठेवलं. जे पॉप्युलर करण्यासाठी जे प्रयत्न होते तसे झाले नाही, कारण मध्ये कुठेतरी ट्रान्झिट फेज असते. म्हणजे किलोमीटर वगैरे येण्याच्या आधी आतापर्यंत आपण ते फरलांग वगैरे युनिट्स वापरत होतो किंवा रुपया जरी असला तरी तो 16 आणे वगैरे अशा पद्धतीचं होतं आणि मग हळूहळू समाज ते स्वीकारतो. तर यासाठी सरकारतर्फे प्रयत्न होणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर सर्वसामान्यांकडनंही होणं गरजेचं होतं. त्यासाठी मुख्य म्हणजे शालेय अभ्यासक्रमात हे हवं की जसं एखादा मुलगा पहिली दुसरीत असतो त्याला हे माहिती असतं की कमळ आपला राष्ट्रीय हे आहे, फूल आहे. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे. हे जसं त्याला अगदी पहिली दुसरीतच सांगितलं जातं तसं हेही तिथेच सांगण्याची गरज आहे की आपल्या भारताचा राष्ट्रीय काल दिनदर्शिका ही आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये जिथे जिथे आपण दिनांक टाकतो तिथे तिथे ही वापरण्याची गरज आहे. त्याचबरोबर सरकारने तरी असं करायला हवं होतं की जे पगार दिले जातात ते जर जे 1 जानेवारीला वगैरे असे देतात तर ते सौर दिनदर्शिकेप्रमाणे दिले तर सगळ्यांना कंपल्सरी हे वापरावंच लागेल दिनदर्शिका. त्यामुळे एक तर सरकार दरबारी प्रयत्न होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याची गरज आहे. ते वापरणं वगैरे खूप दूरची गोष्ट झाली, पण आधी हे असं काहीतरी आहे हे तरी सगळ्यांना माहिती हवं. आणि जसं आपल्या समर्थ सेवा मंडळातर्फे असं व्याख्यान आयोजित केलं आहे तशा प्रकारचे व्याख्यानं सर्वसामान्यांपर्यंत हे जर आपण पोहोचवले तर नक्की त्याचा प्रचार आणि प्रसार होऊ शकेल. आपण प्रश्न घेऊ, फक्त त्याच्या आधी मला आणखी एक विचारायचं होतं. एका वाक्यात विचारतो आणि एका तुमचं तितकं छोटंसं उत्तर अपेक्षित आहे, की हे जे आपण म्हणतोय कालगणना, मग त्यावेळी म्हणजे 2023 असेल तर 1945, 24 असेल तर 1946 असं आपण किंवा आपल्या सरकारने काय अडॉप्ट केलं? कुठे इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स होता की काय होतं? जर इतकं जर आपलं सगळं प्राचीन आहे, वैदिक आहे, वैज्ञानिक आहे, सोफिस्टिकेटेड आहे, की जगात अशा पद्धतीचं संशोधन कुठे झालेलं नाही, कोणी केलेलं नाही. मग असं का झालं की 2022च्या ऐवजी आपण म्हणजे त्याच्या पुढे न जाता आपण 1944 वगैरे करतो आहोत?
कारण आपण शक कालगणना त्याचा बेस मानला आणि शक कालगणना जी आहे तिथे सुरुवात होते इसवी सन 78 मध्ये. त्यामुळे एक इसवी सन 78 म्हणजे एक शक, त्यामुळे म्हणून ते 44 तेवढा दिवसाचा गॅप आपल्याला, त्याच्या 78 वर्षांचा गॅप आपल्याला दिसतोय. विक्रम जे आहे ते 52 वर्ष मागे आहे. म्हणून म्हटलं की हे सगळं करण्यापेक्षा जर आपण कलियुगाब्द जर वापरला, युधिष्ठिर शक जर वापरला, तर ही सगळ्यात जुनी कालगणना ठरेल. तो बेस जो आहे तो शक वापरल्यामुळे आपण 1944 येत आहे. बरं. आता आपण काही प्रश्न घेऊया. जर कोणाला विचारायचं असेल, 2-1 प्रश्न घेऊ जास्तीत जास्त आपण, 2-3. ज्यांना विचारायचं असेल फक्त हँड रेज करा. नमस्कार. हा, सर, सर्वप्रथम आपले आभारी आहोत की आपण कालगणना आम्हाला एवढी स्पष्टपणे समजावून सांगितली. अभय काकांनीही मागच्या वर्षी आम्हाला खूप छानपणे समजावून सांगितली होती आणि आता तुम्हीही खूप छानपणे समजावून सांगितली. तर माझा प्रश्न असा आहे की जे आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिका आहे त्याच्यात शक ही कालगणना घेतली गेली आहे. तर ते 78 वर्ष मागून सुरू होते, 78 वर्ष नंतर सुरू होते, इसवी सन 78 वर्षानंतर सुरू होते. ती का? त्याचं कारण काही आहे का? खरं तर असं काही कारण काय, मला पण पडलेला प्रश्नच आहे. कारण दिनदर्शिका समितीने खरं तर मेघनाथ सहा हे बंगाली होते आणि खरं तर उत्तर भारतामध्ये कलियुग विक्रम कालगणना खरं तर वापरली जाते. त्यामुळे सहा कमिटीने शकच का घेतला हा खरं तर एक विवादाचा मुद्दा आहे. बरेच जण त्याचा संबंध हा काहीतरी विवादाच्या मुद्द्यांशी पण जोडतात की कदाचित इंग्रजांपेक्षा आपण मागे जाऊ नये, कारण विक्रम जर घेतलं तर आपण त्यांच्यापेक्षा पुढे दिसू, म्हणजे प्रगत दिसू, कारण विक्रम कालगणना हे आधी चालू होते. पण हे जरी सगळं असलं तरी पुन्हा मग विक्रमच घेतलं तर शक का नाही आणि सगळे विक्रम का नाही, तरी सगळं करण्यापेक्षा जर सरकारने अमेंडमेंट करून कायद्यामध्ये जर कलियुगाब्द जर घेतलं तर हे सगळेच प्रश्न नक्की सुटू शकतील. सध्या हा विवादास्पदच मुद्दा आहे की शकच का घेतलं, हा विवादास्पदच मुद्दा आहे आणि म्हणून ही उत्तर भारतामध्ये ही कालगणना ऍक्सेप्ट नाही केली जात. म्हणजे गमतीचा भाग म्हणजे जेव्हा ही राष्ट्रीय कॉन्फरन्स झाली तर उज्जैनमध्ये होर्डिंग लागले होते, कालगणना आम्ही मंजूर नाही वगैरे वगैरे, असं काहीतरी होर्डिंग सुद्धा होते. हिंदू कोणतरी चॅटबॉक्स मध्ये विचारलंय हिंदू दिवस किती वाजता सुरू होतो. हिंदूमध्ये तुम्हाला पंचांगाप्रमाणे जर म्हणायचं असेल तर उदयात उदये तिथी वार, की सूर्य उदयापासून वार चालू होतो, पण तिथी जी असते ती दिवसभरामध्ये कधीही बदलू शकते. तरी साधारणतः सूर्योदयाला जी तिथी असते ती दिवसभराची तिथी मानली जाते, पण हा जो दिवस दिनदर्शिकेत आहे हा रात्री 12 वाजता सुरू. नमस्कार, मी आनंद गुरिये. प्रश्न विचारू? हो, नक्कीच नक्कीच. ह्याच्यामध्ये पृथ्वीची जी अजून एक गती आहे प्रिसेशनची, ज्याच्यावरती आपली युगांची आयडिया आहे, तर ती प्रिसेशनची गती या कॅलेंडरमध्ये कुठे घेतली जाते का? प्रिसिजनची गती तर आपण म्हणू शकतो की वसंत संपात बिंदू हा तिथेच राहतोय, त्याच्या मागचा जो बॅकड्रॉप आहे तो बदलतोय. म्हणजे कोणे एकेकाळी वसंत संपात बिंदू हा आपल्या वैदिक काळामध्ये मृगशीर्ष नक्षत्रात होता, म्हणून मग ते मासनाम मार्गशीर्ष ऋतुनाम कुसुमाकर आलंय. पण तरी आपल्या वैदिक पूर्वजांचा दिवस हे वसंत संपातावर सुरू व्हायचं, इररेस्पेक्टिव्ह ऑफ सूर्य त्यावेळेस कुठल्या नक्षत्रात आहे. त्यामुळे इथे 22 मार्चला सूर्य तिथेच राहणार आहे, त्याच्या मागचा बॅकड्रॉप बदलतोय. उदाहरण फरक कुठे पडेल, जसं कोणे एकेकाळी म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये दक्षिणायन जे होत, उत्तरायण जे होतं हे 22 डिसेंबरला व्हायचं आणि प्रिसिजन ऑफ मोशन ऑफ अर्थमुळे त्याच्यात एक 24 दिवसांचा फरक पडलाय, कारण अयनांश ते 24 साधारणतः अंश झालेला आहे. त्यामुळे मकर संक्रांती ही 14-15 जानेवारीला येते, पण 22 डिसेंबर हा दिवस तिथे तसाच राहतोय. त्यामुळे जरी प्रिसिजन ऑफ पृथ्वीची परांचन गती जरी असली तरी सूर्याचा वसंत ऋतूमधला प्रवेश किंवा दिवस रात्र समस्तमान असण्याचे दिवस हा तिथेच राहतोय. आणि थोडक्यात आपण सायन म्हणू शकतो, इररेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट प्रिसिजन. म्हणून एक सूर्याने वस्त्र संपातावर प्रवेश करून पुन्हा त्या ठिकाणी येण्याचा जो काळ आहे ते ट्रॉपिकल इयर जे आहे ते इथे बेस घेतलंय. जर आपण नक्षत्र वर्ष किंवा चांद्रसूर घेतलं असतं जसं याच्यामध्ये होतंय आपल्या इतर कालगणनांमध्ये, तर आपल्याला हा घटक इन्क्लूड करावा लागला असता, प्रिसिजन मोशन ऑफ अर्थ. पण ही शुद्ध सौर असल्यामुळे आणि सायन वर्ष असल्यामुळे रात्रीचे 12 का सकाळचे 6 का नाही, कारण हे इंटरनॅशनल नॉमेनक्लेचर सध्या झालेलं आहे की जरी भारतामध्ये उद्यात किती वार असतं तरी सगळ्या जगभर हे रात्री 12 वाजता सुरू होतंय. त्यामुळे आपण सुद्धा तो दिवस रात्री 12 वाजताच सुरुवात केली आहे. आणि यासाठी मध्य जो मानला गेला तो उज्जैनवरनं जो आपला अक्षांश जातो
तो भारताचा मीन मेरिडियन मानला जातो. म्हणजे उज्जैनला जेव्हा 12 वाजतील ते सगळ्या भारताचे 12 असतील. सॉरी, प्रयागराज, उज्जैन नाही, प्रयाग मधनं जाणारा अक्षांश हे आपला बेस मानला जातो. खूप खूप धन्यवाद विनयजी. खूप चांगल्या पद्धतीने आपण व्याख्यान तर मांडलंच, परंतु हे जे प्रश्न होते त्यांची पण अशी उत्तर दिलेली आहे की समाधान सर्वांचं झालं आहे असं मला वाटतंय. आणि म्हणजे थोडक्यात जर याचा आढावा घेतला तर एका वाक्यात सांगायचं तर आपल्याला सर्वांना म्हणजे खूप प्रयत्न करायची अजूनही आवश्यकता आहे. हे आता आपल्या समोर आलेलं आहे. अभयजींनी सतत या गोष्टीसाठी प्रयत्न केले. माझ्याशी फोनवर बोलताना, अंजली बरोबर फोनवर बोलताना सुद्धा त्यांचा हाच ध्यास असायचा की हे कसं सर्वांपर्यंत पोहोचेल, कशा पद्धतीने याला आपण इम्प्लिमेंट करू शकू. तर खूप मोठी व्यक्ती आपल्यामध्ये आता नाहीयेत, परंतु त्यांचा वारसा हा आता आपल्या सर्वांना चालवायचा आहे. इथे ज्ञानगंगा समूह जो आपण चालवतो त्याचे अनेक सदस्य आहेत. तर आपल्या त्या समूहात सुद्धा ते होते. आवडीने आपण प्रसारित करत असलेली पुस्तकं सुद्धा ते ऐकायचे. असं आपण त्यांना श्रद्धांजली दिलेली आहे. आणि विनयजी सारखे कार्यकर्ते, खंदे कार्यकर्ते जर आपण म्हटलं तर असे देशभरात निर्माण होण्याची गरज आहे. आणि नुसते निर्माण होण्याची गरज नाहीये, तर वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या भाषांमधून हे सगळं सांगितलं जाणं गरजेचं आहे. गुजरातीमधून, पंजाबीमधून, तेलुगूमधून, तमिळमधून, उडियामधून. तर या गोष्टीला आपण खरोखर लोकांपर्यंत सॅटिस्फॅक्टरीली नेऊ शकू असं मला वाटतंय. तर याच नोटवर आता आपण इथे थांबूया. तर पुन्हा एकदा विनयजींचे मी समर्थ भारत मंच परिवाराकडून आणि ज्ञानगंगा समूहातल्या सर्व सदस्यांकडून सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि सुप्रिया देवधरे ताईंचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी विनयजींचा परिचय आपल्याला करून दिला. आणखी एक महत्वाची गोष्ट की विनयजींनी आपल्याला त्यांचा झूमचा प्लॅटफॉर्म सुद्धा अवेलेबल करून दिला. तर त्यासाठी सुद्धा त्यांचे आभार मी समर्थ भारत मंचाकडून मानतो. आणि टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे काही अडचणी आल्या, त्रुटी ती निर्माण झाली, थोडा वेळ आपल्या सर्वांना थांबावं लागलं, तर त्यासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांचा दिलगीर आहे. आता पुन्हा आपण भेटणार आहोत आणखी एका नवीन वेबिनार सहित. तोपर्यंत समर्थ भारत मंच आपल्या सर्वांची रजा घेतो आणि मी इथेच थांबतो. वंदे मातरम.